आणि आता विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला, उत्तम जानकर, अभिजित पाटील आणि नारायण पाटील महायुतीच्या बैठकीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। नाशिक विधान परिषदेसाठी भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंचा दराडेंना पाठिंबा। गिरीश महाजन, उदय सावंत, दादा भुसेंकडून मनधरणी करण्यात यश। शिवसेनेचे नरेंद्र दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार। गोकुळ गीतेंबाबत भविष्यात विचार केला जाईल, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। तर गोकुळ गीतेंवर दबाव तंत्र नाही, महाजनांकडून स्पष्ट। तर कुठेही मतांचं विभाजन होणार नाही, महाजनांकडून स्पष्ट। जळगावमध्ये शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। गोकुळ गीतेंच्या अधिकृत माघारीनंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू अशी भूमिका। तर भाजपचे नगरसेवक संपर्कात असल्याचा महिला जिल्हा आघाडीच्या सरिता माळी यांचा दावा। जळगावात शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांच्याकडून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचार सुरू। नशिराबाद आणि वरडगावमधील नगरसेवकांच्या भेटी घेत प्रचार सुरू। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रुग्णालय भरती प्रकरणाची हायकमांडकडून दखल। सूत्रांची माहिती, राज्यातील काही आमदार आणि नेते पदाधिकारी सपकाळांची हायकमांडकडे तक्रार। तर उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवरही हायकमांड नाराज असल्याची सूत्रांची माहिती। मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट, माझा डिजिटल प्रचार सुरू। आरोपांवर हर्षजित देशमुखांचं स्पष्टीकरण। तर डिजिटल प्रचार असतो का, हॉस्पिटल बाहेर या, यशोमती ठाकूरांनी सुनावलं। सर्व उमेदवारांवर दबाव आणला जातोय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये घोडेबाजार झालाय, अशी ही प्रतिक्रिया। पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीच्या 9 नगरसेवकांचा भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा। जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये अनिल सावंतांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा जाहीर। मात्र तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख नेते भगीरथ फालके निर्णयावेळी अनुपस्थित। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो संजय राऊतांकडून डिलीट। अमेरिकेमध्ये कोण कोणाला भेटलं अशा कॅप्शनसह राऊतांनी केलं होतं ट्विट। तर तो फोटो AI जनरेटेड असेल, अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। वडेट्टीवार आणि राऊतांनी पात्रतेप्रमाणे बोलावं। वडेट्टीवार आणि राऊत म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी, असं म्हणत काँग्रेसनं 70 वर्षामध्ये काही केलं नाही, लोणीकरांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी VSR कंपनीच्या विमानानं प्रवास केला नाही। मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई प्रवास CMRच्या विमानानं केला होता, सुनेत्रा पवारांची माहिती। पक्षाच्या हिताला प्राधान्य, कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवारांचा इशारा। मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा पार पडला। यावेळेला सुनील तटकरेंनी भुजबळांची ओळख करून देताना कबड्डीचा उत्तम खेळ करणारे अशी करून दिली। पक्षापेक्षा कोणी मोठं नाही, त्यामुळे खेळात राजकारण करू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर टीममध्ये मी 12वा खेळाडू, मी 12वाच खेळाडू राहणार, धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला रुपाली चाकणकरांची दांडी। खरात प्रकरणानंतर चाकणकरांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। दरम्यान रुपाली चाकणकरांना पक्षाकडून निमंत्रण देण्यात आलं होतं का, की त्यांनी स्वतःहून कार्यक्रमाला येणं टाळलं, हा प्रश्न उपस्थित। एसटी कर्मचाऱ्यांनाही 58% महागाई भत्ता दिला जाणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। एसटी महामंडळाच्या बैठकीमध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक, चर्चा करत असताना दोघेही एसटीच्या MDवर अंगावर धावून गेले। दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला। पडळकर आणि खोतांकडून MDंवर भ्रष्टाचाराचे आरोप। देशांतर्गत राजकीय घडामोडींच्या टॉप 9 बातम्या पाहूया। काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी काँग्रेसचा पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव। सूत्रांची माहिती, विरोधकांची मोठ बांधण्यासाठी काँग्रेस आग्रही। TMC नंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव। पवार गटही काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी अनुकूल, सूत्रांची माहिती। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून लोकसभेची सदस्य संख्या 824 जागांपर्यंत वाढवण्याची शिफारस। नवीन मॉडेलनुसार सर्व मोठ्या राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये 50% वाढ होणार। लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागा दुप्पट करण्याची शिफारस। येणाऱ्या काळामध्ये डिलिमिटेशन होऊ शकतं, महिला आरक्षण बिल अजूनही पारित होऊ शकतं, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। तर मागच्या वेळेला बिल पास झालेलं नव्हतं, राजकीय परिस्थिती बदलत असते, पटेल यांचं वक्तव्य। काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा। कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी। तर मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि झारखंडचे उमेदवार जाहीर। तर मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेवर बिनविरोध।
मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव. निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं काँग्रेसकडून रीट याचिका. मीनाक्षी नटराजन काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधल्या राज्यसभेच्या उमेदवार. तृणमूल काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का. राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक यांचा खासदारकीचा राजीनामा. याआधी तृणमूलच्या 2 राज्यसभा खासदारांचे राजीनामे. आणखी काही राज्यसभा खासदार राजीनामा देण्याची शक्यता. मी ममता बॅनर्जींची साथ सोडणार नाही. माझ्या कठीण काळामध्ये त्यांनी माझी साथ दिली, त्यामुळे मी त्यांची साथ सोडणार नाही. शत्रुघ्न सिन्हांची माहिती. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या निवासस्थानावरील पक्ष कार्यालयामध्ये सीआयडीची धाड. टीएमसी आमदारांच्या बोगस स्वाक्षरी प्रकरणामध्ये कारवाई. सीआयडीच्या कारवाईच्या विरोधात टीएमसीची कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव. अभिषेक बॅनर्जीला ठेवायचं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला? आता ममता बॅनर्जींनी निर्णय घ्यायचा आहे. कल्याण बॅनर्जी आक्रमक. अभिषेक बॅनर्जी उद्धटपणे वागत असल्याचा कल्याण बॅनर्जींचा आरोप. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करत नाही. शिवसेनेमध्ये येणाऱ्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या पत्रकार परिषद. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषद. शुक्रवारी दुपारी 12 वाजता मुंबईतल्या बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये साधणार माध्यमांशी संवाद. उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरेगावात. शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार. रुपाली चाकणकरांच्या नोटीशीवरून रुपाली ठोंबरेंनी पोस्ट करत खिल्ली उडवली. ट्रम्प यांच्या अमेरिकेतूनच नोटीस धाडाल की काय, अशी पोस्ट करत रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांना डिवचलं. विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी महिला पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा. भास्कर जाधवांचं विधान. देशामध्ये चमत्कार घडवण्यासाठी महिलेला पंतप्रधान करावं, भास्कर जाधवांचं मत. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाची पंढरपूरमध्ये तयारी. आंदोलनासाठी मंडप बांधायला सुरुवात. आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसली तरी कार्यकर्ते आंदोलनावर ठाम. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रोहित पवारांचं उद्या अन्नत्याग आंदोलन. रोहित पवारांनी आंदोलनाबाबत विचार करावा. सोलापूर प्रशासनाचं पत्र. पंढरपुरात अधिक मासाच्या गर्दीमुळे लोकांची गैरसोय होईल. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची माहिती. रोहित पवारांनी आंदोलनाबाबत विचार करावा. कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 2 पॅनलमध्ये लढत. शिर्डीच्या साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती करा. ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंची मागणी. शिर्डी विश्वस्त मंडळ नसल्यानं मोठे निर्णय घेताना अडचणी येत असल्याचं वक्तव्य.